आली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं काय आहे या ठिकाणी बघा, महिला मंडळ आजही आठवून पहा तुमच्या शाळेचा पहिला दिवस, ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं शाळेचा पहिला दिवस होता, आईनं नवीन फ्रॉक आणली, नवीन दप्तर आणलं, नवीन पैंजण आणलं, सुंदर त्या ठिकाणी तुम्हाला तयार केलं आणि त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली की मला कुठेतरी घेऊन जाणार आहे. ती रडत होती, सांगत होती आई मला कुठेच जायचं नाही, मला कुठे घेऊन जाणार आहे. ती मुलगी रडत होती, आईला सांगत होती मला कुठे घेऊन जाऊ नका. तेवढ्यात गावातला बाप आला आणि त्या गावातल्या बापाने काय केलं, मुलीला उचलून गाडीवरती बसवलं. ती मुलगी रडत होती, सांगत होती बाबा मला कुठेच जायचं नाही, मला कुठे घेऊन जाणार आहे. तेवढ्यात त्या बाईकोने सांगितलं हो आजच्या दिवस नका नेऊ तिला शाळेत. त्या बापाने काय केलं, त्या बाईला सांगितलं तू आत हो, काय करायचं ते मी पाहतो. आपण सर्वांनी ही गोष्ट पाहिली, त्यावेळेस काय वाटलं आपल्याला, आपला बाप कसा आहे, निष्ठुर आहे. परंतु खऱ्या अर्थानं गाडीला तिच्या ठिकाणी चावी लावत असताना माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे असं म्हणणारा बाप आपण पाहिला का? नाही पाहिला. म्हणून आपला बाप म्हणजे पिता ही गोष्ट आजपर्यंत आपल्याला कळाली नाही महाराज. पाहता पाहता तो बाप मुलीला शाळेच्या गेट पर्यंत घेऊन आला. ती मुलगी रडत होती, सांगत होती बाबा मला सोडून जाऊ नका, मला पुन्हा घरी घेऊन चला. परंतु त्या वडिलांनी काय केलं, त्या मुलीचा हात बाईच्या हातात दिला आणि बाईला सांगितलं बाई माझी मुलगी कितीही रडली तरी चालेल पण तिला अजिबात सोडायचं नाही. हे वाक्य आपण ऐकलं त्यावेळेस आपल्याला बाप निष्ठुर वाटला. परंतु गाडीला चावी लावत असताना चष्मा काढून डोळे पुसणारा बाप आपण आजपर्यंत कधी पाहिलाच नाही. म्हणूनच बाप म्हणजे पिता आजपर्यंत कधीच कळाला नाही. महिला मंडळ आज